नमस्कार. 4-5 दिवसापाठीमागं तुम्ही ही इथं वॉशिंग मशीन पाहू शकता. आमच्याकडं रिपेअरिंगच्या कामासाठी आली होती. तर प्रॉब्लेम याचा असा की हा जो तुम्ही पल्स्टर बघताय हा पूर्णपणे जाम आहे. जसं की याचा गिअरबॉक्स खराब झालेला आहे, त्यामुळं पूर्णपणे गिअरबॉक्स हा ब्लॉक झालेला आहे. हा तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी ही पुली म्हणजे बेल्टही पाडला आहे. हे पूर्णपणे जाम आहे, फिरायला तयार नाही अजिबात. तर हे रिप्लेसमेंटचं काम आहे. व्हिडिओ पाहत राहा. पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही गिअरबॉक्स रिप्लेस केल्याचा व्हिडिओ. हा गिअरबॉक्स याचा खोललेला आहे आम्ही. गिअरबॉक्स फॉल्ट आहे. बघू रिपेअरिंग होण्यासारखं आहे का बदलावाच लागतोय. प्रयत्न करून बघूया. व्हिडिओ पाहत राहा पुढे. तो मित्रांनो, हा गिअरबॉक्स बघा, आम्ही याचंच प्रॉपर काम केलेलं आहे. ॲक्च्युली कंपनीचा आहे आणि प्लस याच्या ॲक्सेलमध्ये प्ले वगैरे काय नसल्यामुळं गिअरमध्येही काही प्रॉब्लेम नाही सापडला आम्हाला. ओनली ते ड्राय म्हणण्यापेक्षा जसं की बुशिंग कोरड्या पडल्या होत्या याच्या पण. तर आम्ही ग्रेसिंग प्रॉपर लुब्रिकेशन करून प्रॉपर फिटिंग करून प्ले मॅनेज करून आता आहे तेच आता तुम्ही पाहू शकता. वॉलसेलला फेविबॉन्ड लावून आता फिटिंग करतो आहे. मित्रांनो, मगाशी आपण पाहिलं होतं की हे जे फुले आहे ते असं हाताने फिरत नव्हती. आता मी याचं काम केलेलं आहे. तर याचं तुम्ही बघू शकता फुली कशाप्रमाणे एकदम इझिली फिरू शकते. तर सरासरी आपलं काम सक्सेसफुल आणि क्लिअर झालेलं आहे. व्हिडिओ पहा पुढे. तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे मशीनचं काम आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर मगाशी तुम्हाला दाखवलं होतं की हे पल्सटर पूर्ण जाम होतं. आता हाताने एकदम एका बोटाने इझिली फिरते, काही अडचण नाही आहे. चालू करून दाखवतोय मी. प्रॉपर वर्किंगमध्ये काही अडचण नाही आहे. त्यानंतर स्पिनर म्हटला कपडे वाळवायचा सेक्शन, तोही एकदम वर्किंग सिस्टममध्ये वर्क होतो आहे. हे डोर ओपन केलं की ब्रेक लागणार, ॲटोमॅटिक बंद होतो आहे, चालू होतो आहे. त्यानंतर ड्रेन सिस्टम पण क्लीन करून प्रॉपर मशीनचं काम झालेलं आहे. तुमच्याही मशीनचा काही प्रॉब्लेम असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे, आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन करून देण्यात येईल. धन्यवाद.